नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। रत्नागिरीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि मोदींवरती जोरदार हल्लाबोल केलाय। लघु आणि सूक्ष्म अशा तुमच्या साईज प्रमाणे एक तरी प्रकल्प कोकणात आणला का असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी राणेंवर टीका केली आहे। तर भाजपला मत म्हणजे विनाशाला मत अशी टीका ही ठाकरेंनी यावेळी केलेली आहे। त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतं, डोकं खाजवायला मिळतं तेव्हा, टोप घातल्यावरती मिळत नाही। तेव्हा खाजून विचारतो, अरे आज कोणत्या पक्षात होत आपण? हा बघा, तुम्ही विचार करा त्यांना, कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो, आज कोणत्या पक्षात आहे। इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ, ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता। सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले? एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही? कारण भाजपा हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं, लघु आणि सूक्ष्म। आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म, म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार, एवढे सूक्ष्म होतील। भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय का? शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं? आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात। जसं ते म्हणतात की यांना मत म्हणजे त्यांना, मोदींना मत, तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत। मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे, तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा। मोदी किती काही बोलतील, पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता 14 साली आणि 19 सालचा, तुम्हाला बघायला मिळतोय? नाही, हो असेल तर हो बोला, मला तर दिसतच नाही आत्मविश्वास। पहिल्यांदा अगदी 19 साली सुद्धा आपण फसलो होतोच। काय रुबाब होता, कारण शिवसेना सोबत होती आणि त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सब पे भारी, अशी मस्ती होती। छाती होती 56 इंचांची, आता त्या छातीमधली हवा पण गेली आणि एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सब भ्रष्टाचारी। पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, ते उद्या आमच्याकडे असणार आहेत, आमच्या अंडर असणार आहेत। आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय, उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात, उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही।